5 महिन्यांपासून मनोज जरांगे पाटलांनी स्वतःच्या घराचा उंबरठाही शिवला नाहीये. 5 महिने झाले मी घराला सुद्धा शिवलं नाही. आरक्षण मिळेपर्यंत मनोज जरांगे पाटील स्वतःच्या घरी जाणार नाहीत आणि मराठ्यांना आरक्षण मिळून दे तर घराला शिवणार सुद्धा. 5 महिन्यांपासून जरांगे पाटील आपल्या लेकरा बाळांना भेटायला घरी गेलेच नाहीत. मराठा आरक्षणाचं लोण राज्यभर पसरलंय. आता आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आहे. याचं सगळं श्रेय मनोज जरांगे पाटलांना जातं. पण या सगळ्या लढ्यात म्हणजे गेल्या 5 महिन्यांपासून मनोज जरांगे पाटलांनी आपल्या घरचा उंबरठा देखील शिवला नाहीये आणि आरक्षण मिळत नाही तोवर शिवणार देखील नाही असं खुद्द मनोज जरांगे पाटलांनीच म्हटलंय. आम्हाला किती त्रास झाला, सरकारनं आमच्या छातीवर गोळ्या जर घातल्या तरी तुम्हाला शब्द देतो, हा मनोज जरांगे तुमचा मुलगा गोळ्या जरी लावला तरी घेऊन जमा घातणार. मी माझ्या जीवाची पर्वा करत नाही, कारण हा समाज माझा कुटुंब आहे आणि या समाजानं सुद्धा मला मुलगा मानलाय. त्यामुळे माझ्या कुटुंब सुद्धा बाजूला सरून आज 5 महिने झाले मी घराला सुद्धा शिवलं नाही आणि मराठ्यांना आरक्षण मिळून दे तर घराला शिवणार सुद्धा. कुठेतरी आपल्याला कठोर भूमिका घ्यावी लागणार. कुठेतरी या समाजाची प्रगती करण्यासाठी आपल्याला वेळ द्यावा लागणार. पहिल्या दिवशी जी ताकद होती तीच आपल्याला शेवटपर्यंत ठेवावी लागणार. जरांगे पाटील मुंबईला रवाना झाले त्यावेळी त्यांची लेक जरांगे पाटलांना रस्त्यावरच बिलगून रडताना दिसली. जरांगेंच्या लेकानेही बापाच्या छातीला बिलगून टाहो फोडल्याचं दिसलं. कित्येक महिन्यांपासून आपला बाप कधी उपोषण करून तर कधी जलत्याग करून सरकारशी भिडतोय. मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून आंदोलन करतोय याची त्या लेकरांना जाणीव आहेच, पण त्यांच्या चेहऱ्यावर बापाबद्दलची काळजीही स्पष्ट दिसते. अशातच जरांगे पाटलांनी गेल्या 5 महिन्यांपासून घराच्या उंबरठ्यालाही शिवलं नाहीये असं म्हटल्यावर त्या लेकरांचं दुःख आपण समजू शकतो. आरक्षण मिळेपर्यंत जरांगे पाटील आपल्या घरी जाणार नाही. त्यांचा हा निर्धार त्यांच्या लेकरांच्या आणि कुटुंबियांच्या मनावर काय आघात करतो याची कल्पनाही करावत नाही. पाथर्डीहून माधव सावरगावेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.